नमस्कार श्रोते हो. संपूर्णता अभियान विषयक कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. विकासाची फळं जिथवर पोहोचली नाहीत तिथं सरकारी योजना प्रभावीपणे राबवून विकास घडवण्यासाठी केंद्र सरकार विशेष प्रयत्न करतं. सबका साथ सबका विकास या धोरणानुसार देशातल्या मागास भागांचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी केंद्र सरकारने जानेवारी 2018 112 आकांक्षित जिल्हे निवडले आणि प्रभावी अंमलबजावणी सुरू केली. 2023 तालुका पातळीवर प्रभावी अंमलबजावणीसाठी देशभरातल्या 500 तालुक्यांची निवड झाली. विकासाची मानकं आणि निर्देशांक निश्चित करण्यात आले. या अंमलबजावणीचा आढावा घेऊन उद्दिष्टांच्या तुलनेत राहिलेली कामं पूर्ण करण्याच्या दृष्टीनं नीती आयोगाने संपूर्णता अभियान सुरू केलं आहे. राज्यातल्या 27 तालुक्यांमध्ये हे अभियान राबवण्यात येत असून पालघर जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्यात या अभियानाविषयी काय चाललंय हे आपण आज जाणून घेणार आहोत. अभियानाच्या 6 निर्देशांकांवर तालुक्याची आतापर्यंतची प्रगती आणि पुढचं नियोजन याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी सांगितलं. जेव्हा केंद्र सरकारने हा प्रोग्राम निश्चित केला होता त्यामध्ये 500 तालुके निवडले होते. तलासरीचा 195 क्रमांक होता. परंतु अभियान सुरू झाल्यानंतर 1 ऑक्टोबर पासून तर आजपर्यंत या अभियानामध्ये तालुक्याने मोठी प्रगती केलेली आहे आणि त्याच्यामुळे तालुक्याचा जो आहे तो क्रमांक 41 पर्यंत खाली आलेला आहे. नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातल्या जव्हार, विक्रमगड, डहाणू, तलासरी या 4 तालुक्यांचा समावेश आहे. त्यातला तलासरी हा जिल्ह्यातला सर्वात लहान तालुका असून हा तालुका महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्याच्या सीमेजवळच्या भागात वसलेला आहे. या तालुक्यात 21 ग्रामपंचायती असून 42 महसूल गावं आहेत. तलासरीमध्ये 91% लोकसंख्या आदिवासींची आहे. या ठिकाणी वारली, कातकरी, धोडिया, कोकणा अशा आदिवासींच्या 4 प्रमुख जमाती आहेत. वर्षभरापूर्वी या ठिकाणी कमी वयात लग्न झालेल्या मातांचं प्रमाण जास्त होतं. कमी वयात मुलींची लग्न झाल्यानं इथल्या मातांना ॲनिमियासारखे आजार जडतात. त्यांची जन्माला येणारी बालकं ही कमी वजनाची जन्माला येतात. त्यामुळं अनेकदा मातेचा किंवा मुलांच्या मृत्यूच्या घटना समोर येतात. त्यामुळं कमी वजनाची बालकं कुपोषणाच्या विळख्यात सापडतात. बालकांप्रमाणेच माताही कुपोषित असतात. आकांक्षित तालुका कार्यक्रमाअंतर्गत फेलो कार्यकर्त्यांमार्फत संपूर्णता अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. तलासरीच्या ABP फेलो सायली यांनी सांगितलं, आपलं जे आज आकांक्षित तालुका कार्यक्रमा अंडर जे संपूर्णता अभियान आहे तर या अभियानांतर्गत आपण 6 निर्देशकांवरती आता फोकस करणार आहोत आणि ही 6 निर्देशकं आपल्या 4 प्रमुख सेक्टरमधून येतात. पहिलं क्षेत्र आहे आरोग्य. तर आरोग्य क्षेत्रामध्ये आपण गर्भवती महिलांचं रजिस्ट्रेशन करण्यावरती भर दिलेला आहे. सोबतच आपले जे मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचं इंडिकेटर आहे तर याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांची आपण चाचणी करणार आहोत. त्यासाठी आपण विविध सबसेंटर आणि PHCच्या ठिकाणी कॅम्पचे आयोजन करणार आहोत आणि आपले जे 30+ वयोगटातली जी लोकसंख्या आहे त्या सगळ्यांचं आपण स्क्रीनिंग याच्यासाठी करणार आहोत. सोबतच आपल्या ज्या आशा आणि ANM कार्यकर्त्या ज्या आहेत त्यांच्यामार्फत आपण ANC म्हणजेच 12 वीक पूर्वीचं जे रजिस्ट्रेशन आहे गर्भवती मातांचं त्यासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आपण जनजागृती करत आहोत. यासोबतच आपलं ICDS मार्फत गर्भवती महिलांना जास्तीत जास्त पोषण आहार कसा देता येईल हे एक आपलं निर्देशक आहे. तर त्यासाठी आपण अंगणवाडी सेविका आणि कार्यकर्ता यांच्यामार्फत आपण जनजागृती सुरू केलेली आहे आणि त्यासाठी आपले पोषण सप्ताह असेल त्यासोबतच काही पोषण आहाराविषयी अवेअरनेस कॅम्पेन्स असे आपण घेणार आहोत. बालविकास प्रकल्प अधिकारी तेजस्विता करानगुटकर यांनी अभियानाबद्दल सांगितलं. आकांक्षित जिल्ह्याच्या धर्तीवर आकांक्षित तालुका ही संकल्पना पुढे आली आणि त्यात पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी, विक्रमगड व जव्हार या 4 तालुक्यांचा समावेश आहे. आता जुलै ते सप्टेंबर या कालावधीकरता संपूर्णतः अभियान घोषित करण्यात आलेले आहे. यामध्ये ICDSच्या एका इंडिकेटरचा समावेश करण्यात आलेला आहे. पर्सेंटेज ऑफ प्रेग्नंट वुमेन टेकिंग सप्लिमेंटरी न्यूट्रिशन अंडर ICDS प्रोग्राम म्हणजेच पूरक पोषण आहार घेणाऱ्या गरोदर मातांची टक्केवारी. यामध्ये आमचा सध्याचा करंट स्टेटस हा 86.80
हा आहे आणि जुलैमध्ये 90%, ऑगस्टमध्ये 95% आणि सप्टेंबरमध्ये 100% करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे आणि यासाठी आम्ही ॲक्शन प्लॅन देखील ठरविलेला आहे. यामध्ये CBE प्रोग्राम म्हणजेच कम्युनिटी बेस इव्हेंटद्वारे जनजागृती, त्यानंतर माता सभा, गरोदर माता बैठका, AAA म्हणजेच आशा, ANM आणि अंगणवाडी सेविका यांच्याद्वारे गृहभेटी, कंटिन्युअस इव्हॅल्युएशन याद्वारे 100% पर्यंत पोहोचण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. या तालुक्यातल्या इतर समस्यांबाबत आमच्या वार्ताहर नीता चौरे यांनी माहिती दिली. महाराष्ट्र, गुजरात या 2 राज्यांच्या आणि दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेवर असलेला हा तलासरी तालुका. जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांच्या तुलनेत या भागातली मुलं ही शिक्षणाच्या बाबतीत मागे आहेत. 2011च्या सेन्सेक्सनुसार तलासरी तालुक्याचं साक्षरताचं प्रमाण हे 48% इतकं आहे. शिक्षण, कृषी आणि आरोग्याच्या बाबतीत हा तालुका मागे असल्याने या तालुक्याचा समावेश आकांक्षित तालुक्यांच्या यादीत करण्यात आला आहे. तलासरी तालुक्यात जून महिन्यापर्यंत 3140 गर्भवती महिलांची नोंदणी करण्यात आली आहे. त्यामुळे 12 आठवड्यांपूर्वी नोंदणी झालेल्या गर्भवती मातांची टक्केवारी ही या ठिकाणी 97% इतकी आहे. तसंच 30 वर्षावरील लोकांच्या मधुमेह आणि उच्च रक्तदाब तपासणीसाठी प्रत्येक उपकेंद्राअंतर्गत येणाऱ्या गावांसाठी तपासणी पथकं तयार करण्यात आली असून या पथकांच्या साहाय्याने पुढच्या 3 महिन्यांच्या काळात कॅम्प किंवा गृहभेटीच्या माध्यमातून या दोन्ही आजारांच्या तपासण्या करण्यात येणार आहेत. माणसांच्या आरोग्याप्रमाणेच जमिनीचं, मातीचं आरोग्य हा देखील संपूर्णता अभियानातला महत्त्वाचा मापदंड आहे. या तालुक्यात 826 माती नमुने गोळा करण्यात आले असून ते चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्यापैकी 14 मृदा पत्रिकांचं वाटप आत्तापर्यंत करण्यात आलंय. यापुढं मृदा तपासणीसोबत शेतकरी समूहांमध्ये जनजागृतीचं कार्य केलं जाणार आहे. आर्थिक स्तर समाधानकारक असल्याखेरीज पोषण नाही, पोषण नाही तर आरोग्य नाही, आरोग्य नाही तर विकास नाही, अशा दुष्टचक्राचा सामना करणाऱ्या आदिवासी महिलांना मदतीचा हात दिला जातो बचत गटाच्या माध्यमातून. स्वयंसहाय्यता गटांना स्वतःचा विकास साधण्यासाठी फिरता निधी दिला जातो. याला फिरता निधी म्हणण्याचं कारण असं की सरकारच्या इतर निधीच्या विनियोजनाप्रमाणे आर्थिक वर्षाच्या मुदतीचं बंधन या निधीच्या वाटपाला नसतं. महिला बचत गटांसाठी करण्यात येणाऱ्या कार्याबद्दल माहिती ऐकूया आमच्या वार्ताहर नीता चौरे यांच्याकडून. या संपूर्णतः अभियानाअंतर्गत पुढच्या 3 महिन्यांच्या काळात स्वयंसहाय्यता समूहांच्या माध्यमातून जास्तीत जास्त कुटुंब ही आर्थिक स्वावलंबी व्हावीत यासाठी MSRLM विभागाकडून 50 नवीन बचत गट तयार करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासोबतच प्रत्येक बचत गटाला रिव्हॉल्व्हिंग फंड मिळवून देण्यासाठी देखील विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. आकाशवाणीसाठी पालघरहून नीता चौरे. तर श्रोते हो, हा होता पालघर जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्यात राबवण्यात येणाऱ्या संपूर्णता अभियानाचा थोडक्यात वृत्तांत. यानंतरच्या अंकात येत्या 15 जुलैला आपण घेणार आहोत विक्रमगड आणि जव्हार या तालुक्यातल्या कामाचा आढावा. याबरोबरच संपूर्णता अभियान विषयक कार्यक्रमाचा दुसरा भाग संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती समन्वय नीता चौरे, निर्मिती सहाय्य राजेश शेजवळे, लेखन, संपादन आणि निवेदन कौस्तुभ पटाईत आणि गौरी देशमुख.